पुंडलीक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। श्री गुरु भाऊ महाराज की जय। बोलो रे भाई सब संतन की जय। ओम नमः पार्वती पते हर हर महादेव। देवद्विज गुरु प्राज्ञ पूजवं शौच मार्जवं ब्रह्मचर्यमहिंसा च शारीरिं तप उच्यते। सकल तीर्थाची धुरे जे का माता पितरे तया सेवेशी शरीरे लोन कीजे। गजाननं भूतगणादि सेवितं कपित्य जंबू फलचारु भक्षणम उमासुत शोक विनाशकारकम नमामि विघ्नेश्वर पाद पंकजम। गदा शंख चक्राभिर्भावितांगम चिदानंद सौलक्ष नाट्य स्वरूपम यमाद्यश्च भेदांगम योग प्रवीण्यम समाधिस्तमूर्तिं भजे ज्ञानदेवम। प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी भगवत चरणा रविंदी सेवा समर्पित करण्याकरता जमलेले भाविक भक्त व भक्तिमती माता यांच्या समोर सेवा समर्पित करण्याकरता घेतलेला श्लोक हा गीता ग्रंथातील 17व्या अध्यायातील 14व्या क्रमांकाचा श्लोक असून या श्लोकात परमात्मा शरीराचं काय तप आहे या तपाचं वर्णन करतात। नुसतं तपाचं नाही, जे उच्च तप आहे त्या तपाचं वर्णन करतात। देवाची सेवा करणे, गुरूंची सेवा करणे, आई वडिलांची सेवा करणे, ब्रह्मचार्यांची सेवा करणे, नैष्टिक ब्रह्मचारी राहणे हे शरीराचं तप आहे। श्लोकावर बोलण्यापूर्वी अल्पसा परिहार देणे वक्त्याचे आद्य कर्तव्य या न्यायाने साधू संतांच्या कृपा आशीर्वादाने पावन झालेलं आपलं कोणतं आहे नाशिक कुंभनगरी पाथर्डी फाटा नगर कोणतं आहे श्रीराम कॉलनी यांच्या सर्वांच्या कुशल माध्यमातून चालू असणार आपला अखंड हरिनाम सप्ताह श्री गुरु भाऊ महाराज यांच्या 11व्या पुण्यतिथीचा चालू असणारा सप्ताह सर्वांनी हे 11वं नारळ स्वीकार केलं। मी याच्याबद्दल सर्वांचं धन्यवाद देतो। भैया भाऊ कट करा, मी नवीन बोलतो। पूजवं शौच मार्जवं ब्रह्मचर्यमहिंसा च शारीरिं तप उच्यते। सकल तीर्थाची धुरे जे का माता पितरे तया सेवेशी शरीरे लोन कीजे। गजाननं भूतगणादि सेवितं कपित्य जंबू फलचारु भक्षणम उमासुत शोक विनाशकारकम नमामि विघ्नेश्वर पाद पंकजम। गदा शंख चक्राभिर्भावितांगम चिदानंद सौलक्ष नाट्य स्वरूपम यमाद्यश्च भेदांगम योग प्रवीण्यम समाधिस्तमूर्तिं भजे ज्ञानदेवम। प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी भगवत चरणारविंदी सेवा समर्पित करण्याकरता जमलेले भाविक भक्त व भक्तमती माता यांच्या समोर सेवा समर्पित करण्याकरता घेतलेला श्लोक हा गीता ग्रंथातील 17व्या अध्यायातील 14व्या क्रमांकाचा श्लोक असून या श्लोकात परमात्मा शरीराचं काय तप आहे या तपाचं वर्णन करतात। देवाची सेवा करणे, गुरूंची सेवा करणे, नैष्टिक ब्रह्मचारी राहणे, ब्रह्मचार्यांची सेवा करणे, गायीची सेवा करणे हे शरीराचं तप आहे। नुसतं तप नाही तर उच्च दर्जाचं जे तप आहे त्या तपाचं वर्णन भगवान या श्लोकात न करतात। श्लोकावर बोलण्यापूर्वी अल्पसा परिहार देणे वक्त्याचे आद्य कर्तव्य आहे न्यायाने साधू संतांच्या कृपा आशीर्वादाने पावन झालेली आपली नाशिक ही कुंभनगरी इथं चालू असणारा हरिभाऊ महाराज पाटील दाताळकर परमपूज्य यांचा फिरता नारळी सप्ताह 11वा सप्ताह आपल्या पदरात आला। आपलं महद्भाग्य, कारण साधूंची संगती खूप दुर्लभ आहे, साधू दुर्लभ आहे, महात्मा सो दुर्लभ, महात्मा फार दुर्लभ आहेत। भाऊंनी त्यांच्या जीवनात एकच काम केलं, फक्त गोरगरिबांची मुलं शिकवली आणि गुरु हा आपला पिता असतो आणि माताही असते, कारण आई आपल्या मुलाची भूक
तिच्या दुधातनं भागवते. गुरु अज्ञानी भक्ताची भूक ज्ञानाने भागवतात, म्हणून गुरु माता आहे. आपली आईचं मातृत्व फक्त आपल्या लेकरासाठीच राहतं आणि भाऊ महाराजांसारख्या आईचं मातृत्व सर्वांसाठी असतं. कारण भाऊ हे फार मोठे महात्मा आहेत. इथं सर्व उपस्थित असणारे मान्य गुरुजन वर्ग, आपले माजी मुमुक्ष पाठशाळाचे अध्यक्ष गणेशजी महाराज पाटील इथं सर्व उपस्थित आहे. सर्व एक मोठ्या आजान वृक्षाची फांदी आहेत. भाऊ एक मोठे आजान वृक्ष होते. भाऊ एक मोठे आजान वृक्ष होते. त्यांच्या प्रॉब्लेम येतोय ना. हॅलो 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 बंद झाला ना. होते. हे सर्व विद्यार्थी भाऊंची फाटी आहे. अहो, एखादी झाडापासून जर आपली फाटी तुटली तर झाडालाही त्रास होतो आणि आपल्या फाटीलाही त्रास होतो. अहो, झाडाची फाटी तुटली तर झाडाच्या फाटीला असं वाटतं की झाडाने आपला त्याग केला आणि झाडाला माहीत असतं जर फाटी मला चिटकून राहिली तर तिचं अस्तित्व राहणार नाही. तसेच सर्व आजी माजी सर्व मुमुक्ष शाळेचे विद्यार्थी हे भाऊंची फाटी होते. ते भाऊंपासून दूर गेले, कोणी शिक्षा घेऊन कोणी विद्या घेऊन. भाऊंपासून ते फार दूर गेले. त्यांना असं वाटलं की भाऊंनी आपल्याला सोडलं. ते मोठ्या आजान वृक्षाची फाटी होते, पण भाऊंना माहीत होतं ते माझ्यापासून दूर जातील, पण ते कधीतरी मातीत रुळतील आणि छोट्याशा रोपट्याचं रूप धारण करतील आणि ते छोटंसं रोपटं कधीतरी महावृक्ष होईल हे भाऊंना माहीत होतं. म्हणून आजी माझी जेवढे सर्व विद्यार्थी आहेत ते आता रोपटं न राहता सर्व महावृक्ष झाले आहेत. आज वैकुंठातनं जर भाऊ बघतील तर भाऊंना फार आनंद होईल की माझे लावलेले सर्व रोपटे आज आजान वृक्ष झाले आहेत. भाऊंबद्दल जेवढं बोलेल तेवढं कमी आहे, पण माझ्याही श्लोकाचं वेळ कमी आहे आणि मलाही श्लोकाचं चिंतन करायचं आहे. आपण आपल्या चिंतनाकडे वळूया. प्रथमतः भगवान गीतेमध्ये सांगतात की देवाची सेवा करणं हे शरीराचं तप आहे. मग देवाची सेवा का करावी? अहो, हा संसार खोटा आहे, मिथ्या आहे, बाद आहे, अनिर्वचनीय आहे. मग आजींना असा प्रश्न पडेल, हा संसार खोटा आहे मग भासतो काय, दिसतं काय? अहो, हा संसार फक्त भासतो, फक्त दिसतो याची प्रचिती येते. तुकोबारायांचं प्रमाण आहे रजू सर्पाकार. ज्याप्रमाणे दोरीवर सर्प भासतो पण तो खरा नसतो, त्याप्रमाणे हे जग भासतं, हे खरं नाही. आपण सर्व या जगामध्ये कोणी विद्या संपादन करत नाही, कोणी दान संपादन करत नाही, कोणी काहीच संपादन करत नाही. शास्त्रकार सांगतात येशाम न विद्या न तपो न दानम न गुणो न धर्मम. ते मृत्यूलोकी मनुष्यभार भूता. जे दान करत नाही, जे तप करत नाही, जे विद्या संपादन करत नाही, ते या पृथ्वीवर फक्त भार आहेत. ज्याप्रमाणे गुरढोरं या पृथ्वीवर फिरतात त्याप्रमाणे ते देखील फिरतात. मनुष्य रूपेनं मृगौश्चरंती. ज्याप्रमाणे हरणाला वाळवंटात भासतं की मृगजळ पाणी भासतं आणि त्या पाणी मागे हरण पळते, पळता पळता हरण मरून जाते, पण तिला पिण्याकरता पाणी भेटत नाही, कारण ते मृगजळ आहे. किती मृगजळामागे पळले, किती संसारामागे पळले, तुम्हाला आनंद भेटेल. म्हणून परमात्म्याची भक्ती करत जा. पितामहस्य जगतो माता धाता पितामहा वेद्यम पवित्र ओंकार रुसामायजुरेवच. तो संपूर्ण जगाचा पिता आहे. पण तो पिता कसा आहे? अविनाशी. नैनम छिन्नंती शस्त्रानी नैनम दहती पावका. कोणतं शस्त्र त्या परमात्म्याला भेदू शकत नाही, कोणती अग्नी त्या परमात्म्याला जाळू शकत नाही, असा तो अविनाशी परमात्मा आहे. तो सर्व भक्तांना मनोवांछित वरदान देतो, कारण जगात तो एक दाता समर्थ आहे. ऐका, दृष्टांत दिल्याशिवाय सिद्धांत पटत नाही. सिद्धांत जर द्यायचा असेल तर आधी दृष्टांत सांगावा लागतो. हा शास्त्राचा नियम आहे. उपमन्यू नावाचा मुलगा होता. आपली आईकडे हट्ट करू लागला, आई मला दूध प्यायचं आहे. घराची परिस्थिती फार दारिद्र्याची होती. घरी एक वेळ खाण्याचीही पंचायत होती आणि हा बाळ उपमन्यू दूध मागत आहे. आईला वाटलं आता काय करावं. माणसाला 3 हट्टांपुढे सदैव झुकावं लागतं. स्त्री हट्ट, बाल हट्ट आणि वृद्ध माणसांचा हट्ट. 3 हट्टांपुढे माणसाला झुकावंच लागतं. ऐका, उपमन्यू दूध मागू लागला.
आईला पंचायत पडली की आता दूध कुठून द्यायचं. आईने एक काम केलं, एक वाटी पाणी घेतलं, त्यात थोडं गव्हाचं पीठ टाकलं आणि ते बाळा उपमन्यूला पिण्याकरता दिलं. घे बाळा उपमन्यू दूध. उपमन्यूला माहीतच नाही की हे दूध आहे. उपमन्यूने ते दूध पिलं आणि उपमन्यू झोपी गेला. अजून सकाळी उठला, आईकडे दूध मागू लागला, आई दूध दे. आईने पुन्हा तेच केलं, एक वाटी घेतली, त्यात पीठ टाकलं, घे बाळा उपमन्यू दूध. असं भरपूर दिवस चालू होतं. अचानक कोजागिरी पौर्णिमा आली. उपमन्यूचे मित्र आले आणि उपमन्यूला बोलू लागले, बाळा उपमन्यू, अरे चल, आज कोजागिरी पौर्णिमा. आता कोजागिरी पौर्णिमेला काय करतात सगळ्यांना माहीतच आहे. तर दूध आटवण्याचा कार्यक्रम झाला. उपमन्यू त्यांच्या बरोबर गेला आणि उपमन्यूच्या हातात ग्लास दिला. घे उपमन्यू, दूध पी. उपमन्यूने दूध पिलं. अहो ते दूध आता कसं असेल, आटलेलं खव्यासारखं दूध उपमन्यूने पिलं. उपमन्यू बोलू लागला, हे काय आहे रे मित्रांनो? अरे मी आजवर हे खाल्लं नाही, आजवर हे पिलं नाही, हे काय आहे? मित्र सांगू लागले, बाळा उपमन्यू, हे दूध आहे. अरे नाही, माझी आई तर मला रोज दूध देते, हे दूध नाही. अरे बाळा उपमन्यू, हे दूधच आहे. उपमन्यू घरी गेला, झोपी गेला. सकाळी उठला, आईला सांगू लागला, आई मला दूध पाहिजे. आईने तेच केलं, एक वाटी पाणी घेतलं, थोडं गव्हाचं पीठ टाकलं. घे बाळा उपमन्यू, घे दूध पी. उपमन्यू म्हणे, आई हे दूध नाही. ज्या अर्थी उपमन्यू म्हणतो हे दूध नाही, त्या अर्थी उपमन्यूला खरं दूध काय आहे आईला समजलं की कळालं. मग तो हट्ट धरला. उपमन्यू म्हणे, मला दूधच पाहिजे. आईने सांगितलं, बाळा आपली परिस्थिती एवढी नाही की आपण तुला दूध देऊ शकतो, पण एक असा परमात्मा आहे, तू ज्याच्याकडे जे माग ते देईल. उपमन्यू म्हणे, खरंच देईल का गाई? आईने सांगितलं, बाळा तो देईल, तुला भगवान गोपाल कृष्णाची आराधना करावी लागेल. उपमन्यूने भगवान गोपाल कृष्णाची आराधना केली. भगवान गोपाल कृष्ण प्रगट झाले. उपमन्यूला विचारलं, बाळा उपमन्यू तुला काय पाहिजे? तुला त्रिलोकातलं सुख पाहिजे, सोन्याची नगरी पाहिजे, अरे तुला काय पाहिजे? आईने सांगितलं, उपमन्यूने सांगितलं, हे परमात्मा तू फक्त मला एकच दान दे, मला फक्त वाटीभर दूध दे. मग देवाने उपमन्यूला काय द्यायला पाहिजे? वाटीभर दूध. वाटीभर दूध न देता उपमन्यूसाठी शिराचा सागर म्हणजे दुधाचा सागर उपमन्यूला दिला. फक्त वाटीच्या अभिलाषेने गेला. तर सागर देणारा तो परमात्मा आहे, तो अविनाशी आहे. त्याला कोणतं शस्त्र भिदू शकत नाही, त्याला कोणती अग्नी जाळू शकत नाही, त्याचा जन्मही झाला नाही, त्याला मरणही नाही. मानव जन्मावर आल्यावर आपल्यावर काही कर्तव्य असतात. आता लोक म्हणतात, आम्ही तर फार देव करतो, फार पूजा करतो, फार पाठ करतो, फार सप्ताह करतो, पण आम्हाला असं दुःख का वाटेला येतं? अहो शास्त्राने काही नियम सांगितले. यया धेनु सहस्रेषु वत्सो विंद्यती मातर तथा पूर्वम कृतम कर्म कर्तार मनुगच्छती. अहो ज्याप्रमाणे हजारो धेनुगाईंच्या कळपामध्ये ते वासरू, फक्त 1.5 महिन्याचं वासरू, 1000 गायी असू द्या, मी गावरानी गायीची बात सांगतोय, जर्सी गायीची नाही, हजारो गायींमध्ये सोडा, आपली आईचं स्तनपान करेल. एक दृष्टांत सांगतो. एक गवळी होता, त्याच्याकडे 1000 गायी होत्या. त्याबरोबर एक गायीचं वासरू 1.5 महिन्याचं त्या गवळ्याच्या गायींमागे गेलं. गवळीची नजर चुकून ते वासरू एक खड्ड्यात पडालं. गवळीने सर्व गायी घरापाशी आणल्या आणि वाड्याचा गेट लावल्या. गवळीच्या लक्षात आलं की आपलं एक वासरू मागे राहिलं. मग तो गवळी गेला, वापस मागे बघू लागला. एक खड्ड्यामध्ये त्याचं वासरू अडकलं होतं. त्याप्रमाणे ते वासरू त्या गवळीने काढलं आणि वाड्याच्या गेटापाशी सोडून दिलं. तो का त्याच्या आईकडे घेऊन गेला का? मग ते वासरूनी त्याच्या आईचा शोध घेतला. हजारो गायींमध्ये ते वासरू आपल्या आईला शोधणारच आहे. तुम्ही हजारो जन्म घ्या, तुमचे कर्माचे फळ तुम्हाला शोधणारच आहेत. भीष्म पितामह कोण होते? गंगा मातेचे पुत्र होते. लोक म्हणतात, शास्त्र म्हणतं, गंगे ती यो ब्रुयान योजना नाम शतरपै मुच्यते सर्व पापेभ्यो विष्णू लोकस्य गच्छति. गंगा माता आज आपल्यापासून 1500-1600 किलोमीटर उगम पावली आहे. आपण इथंच गंगा माताचं नाव घेतलं तर गंगा माता आपल्या पापाचा, दिनाचा, दैनाचा नाश करते. अहो तीच गंगा मातेचा पुत्र कोण? भीष्म पितामह. तरी सुळांवर म्हणजे बाणांवर झोपावं लागलं. पूर्व कर्म केले, फळ भोगावेच लागले.
गंगा माता भीष्म पितामहांकडे गेल्या आणि भीष्म पितामहांना विचारतं, का रे बाळा, मी तर तुझी आई आहे ना रे, मी गंगा आहे, मी जगाचं पाप धुते, मग तुझं पाप नाही धुवू शकले असते का? भीष्म पिता म्हणे, आई तू माझी फक्त या जन्मापुरताच आई आहे, तू फक्त या जन्मापुरताच माझे पाप धुवू शकशील, नंतर मला पुन्हा जन्म घ्यावंच लागेल, पुन्हा भोग भोगावेच लागतील, हे भोग मला नको. एक वेळा सगळं संपून जे काय येणे शरीरे माऊली सांगतात, शरीरा येणे सरे किंबहुना येरझारे चिरा पडे. शरीरावर आल्यावर काहीतरी संपणार आहे. काय संपणार आहे? तर जी येरझरा आहे ती कायमची संपणार आहे. म्हणून माऊली सांगतात मानव देहात यावंच लागतं. 4 गती सांगितल्या गेल्या शास्त्रामध्ये, श्वेदज, अंडज, जारज, उद्विज. जारापासून उत्पन्न होणारे जे प्राणी आहेत त्यांना जारज म्हणतात. गाईचं वासरू, मनुष्य हे जारापासून उत्पन्न होतात. श्वेदज जे आपण श्वास घेतो त्यातनं जे जीवाणू बाहेर येतात त्यांना श्वेदज म्हटलं गेलं. अंडज जेवढे प्राणी अंड्यापासून उत्पन्न झाले त्यांना अंडज म्हटलं गेलं. उद्विज जे बी पासून उत्पन्न झाले, संपूर्ण झाडे वेली, त्यांना उद्विज म्हटलं गेलं. या 4 मुक्तींमध्ये 84 लक्ष योन्या सांगितल्या गेल्या. कर्मानुसार माणूस आपल्या योनीमध्ये प्रवेश करतो, पण पाप पुण्य समान झालं की माणसाला वापस मनुष्य देह प्राप्त होतो आणि येरझरा संपवण्याकरता हा जन्म देवाने दिला. मग उपमन्यूने साधना केली का? अहो भरपूर भक्तांनी साधना केली. ध्रुवबाळ 5 वर्षाचा ध्रुवबाळ आपल्या बापाच्या मांडीवर बसला होता. सावत्राई आली आणि ध्रुवबाळाला लात मारली. ध्रुवबाळ बापाच्या मांडीवरून पल्ला आणि रडत रडत आपल्या आईकडे गेला. का ग आई, माझे वडील तर चक्रवर्ती सम्राट आहेत ना, मी त्यांच्या मांडीवर बसलो होतो, मग सावत्र माझ्या लहानी आईने मला का लात मारली? आईने सांगितलं, बेटा जेवढा तुझ्या बापावर तुझा हक्क आहे, माझा हक्क आहे, तेवढाच लहानी आईचा देखील आहे, म्हणून तिने तुला लात मारली. बाळा, का ग आई, मला अशी जागा कोण देईल, असा ठाव कोण देईल की जिथं मला कोणी बस म्हणणार नाही, उठ म्हणणार नाही? आईने सांगितलं, बेटा तो परमात्माच तुला अशी जागा देऊ शकतो. मग अगं आई, तो परमात्मा कुठे? आई म्हणे, तो दूर जंगलात राहतो. मग ध्रुवबाळ 5 वर्षाचा ध्रुवबाळ जंगलात निघाला. जंगलात गेल्याच्या नंतर नारद महर्षी भेटले. नारद महर्षी भेटल्याच्या नंतर ध्रुवबाळाला विचारतात, का रे ध्रुवबाळ, अरे बाळा कुठं चालला? महर्षी, मी देवाच्या परमात्म्याच्या प्राप्तीसाठी चाललो. का रे बाळ, तुला काय एवढी गरज आली? एवढ्या 5 वर्षावर तुला का परमात्मा प्राप्ती करायची? म्हणे मला करायचीच आहे. महर्षींनी सांगितलं, मी सांगशील तसं करशील. 5 वर्ष एक वेळा अन्न खायचं, दुसरे 5 वर्ष फक्त पाणी प्यायचं आणि तिसरे 5 वर्ष श्वासाचा उपवास करायचा, तेव्हा तो तुला परमात्मा भेटेल. ध्रुवबाळाने सर्व नियम पाळले, तो परमात्मा प्रगट झाला आणि ध्रुवबाळाला विचारलं, बाळा ध्रुवा, अरे तुला काय पाहिजे? अहो परमात्मा, मला अशी जागा द्या, असा ठाव द्या, मला अशी जागा द्या, असा ठाव द्या की जिथं गेल्यानंतर कोणी मला उठ म्हणणार नाही आणि बस म्हणणार नाही. तो परमात्मा देतो ना. अहो सुदामदेव काय घेऊन गेले परमात्म्याच्या भेटीसाठी? फक्त मुठभर भिक्षेत मिळालेले पोहे. आता माणसाला त्याची एक बाई कोरडे पोहे खाऊ देणार नाही, तर देवाला 16,108 बायका होत्या, त्या देवाला कोरडे पोहे खाऊ देतील का? तरी सुदामदेवांचे कोरडे पोहे भक्तीने प्रेमापोटी खाल्ले. म्हणून प्रथमतः श्लोकामध्ये देवाची सेवा सांगितली गेली. द्विज म्हणजे ब्राह्मण देवांची सेवा करावी. ब्राह्मणाला जर वाईट बोललं तर ब्रह्महत्येचं पातक लागतं. म्हणून ब्राह्मणाला काही बोलू नये, ब्राह्मणाची निंदा करू नये, ब्राह्मणाची सेवा करावी, जेणे आपला जन्म मरणाला येण्याचा वेळ संपेल. द्विज गुरु, आपल्या गुरूंची सेवा करावी. अहो ज्याप्रमाणे आंधळ्याची काठी त्याचा आधार असते, आंधळ्याला दिसत नाही पण ती काठी त्याचे डोळे असतात, ती काठी त्याला संपूर्ण जग फिरवते, तसे माणसाचे गुरु काठीप्रमाणे आहेत. ते माणसाचे ज्ञानचक्षु आहेत, ते माणसाला संपूर्ण जग फिरवतात. प्राज्ञ वडीलधाऱ्या माणसांची आणि संतांची सेवा करावी. भाऊ महाराज सारख्या संतांची सेवा करावी. शास्त्राने संत संगतीमध्ये 7 प्रकाराचा लाभ सांगितला. जाढ्यम देवहरती, सिंचती वाचती सत्यम, मानोन्नत दिशती,
पाप मपा करोती चेत प्रसादयती दिक्षु तनोती कीर्तिम सतसंगती कथम किम न करोती पुरुषः. सतसंगती का करू नये? प्रथम सांगितलं जाड्यम देव हरती, बुद्धीचा मंदपणा संत संगतीत गेल्यावर निघून जातो. एक उदाहरण द्यायचं झालं तर गावभाराय. अहो काय काम केलं गावभारायांनी? सणाचा दिवस होता, आईने पुरणपोळी बनवली, गावभारायांनी पुरणपोळी खाल्ली. आजवर गावभारायांनी कधी पुरणपोळी खाल्ली नव्हती. खाल्ली आणि ती इतकी आवडली की सायंकाळी खेळून आले, आईकडे पुरणपोळी मागू लागले, आई मला पुरणपोळी दे. आईला माहित होतं आपल्या लेकरूने आजवर पुरणपोळी खाल्ली नाही, म्हणून आईने थोडीशी पुरणपोळी काढून ठेवली आणि गावभारायांना ती पुरणपोळी दिली. गावभारायाने ते खाल्लं आणि झोपी गेले. दुसरा दिवस उगला. उजळल्याच्या नंतर गावभाराया उठले, आईकडे पुरणपोळीचा हट्ट धरला. आईने थोडस पुरण आणि थोडीशी कणिकाचा गोळा काढून ठेवला आणि त्याची वापस पुरणपोळी केली आणि गावभारायांना खाण्याकरता दिली. तिसरा दिवस उजाडला. गावभाराय म्हणे मला पुरणपोळीच पाहिजे. आईने सांगितलं बेटा गावभा, अरे आपली परिस्थिती आहे का रे रोज रोज पुरणपोळी खाण्याची? नाही, पुरणपोळी नाही. गावभाराय म्हटले पुरणपोळी नाही ना तर मी जेवणच करणार नाही. आईला वाटलं लहान लेकरू किती दिवस हट्ट पकडेल? एक दिवस, 2 दिवस? अहो नाही, तब्बल 3 दिवस गावभारायांनी अन्नाचा कण खाल्ला नाही. मग आईला माहित होतं की नाथरायांच्या इथं पांडुरंगासाठी नैवेद्य पुरणपोळीचा असतो. मग आईने गावभारायांचा हात पकडला आणि नाथरायांच्या वाड्यात घेऊन गेली. घेऊन गेल्याच्या नंतर आईने सांगितलं, अहो नाथराया, हा माझा मुलगा गावभाराया, या गावभाला तुमच्याकडे राहू द्या. नाथराया म्हटले याला कीर्तनकार करायचं, याला प्रवचनकार करायचं, याला वेदांताचार्य करायचं, याला काय करायचं? आईने सांगितलं याला काहीच करू नका, याला फक्त पुरणपोळी खाण्यासाठी राहू द्या. नाथरायांनी गावभारायांना ठेवून घेतलं. कालांतराने नाथरायांची जाण्याची वेळ आली. नाथ महाराज नाथ रामायण लिहत होते. असा प्रश्न पडला, नाथराया गेल्यानंतर नाथ रामायण कोण लिहेल, कोण पूर्ण करेल? पूर्ण शिष्य समोर बसले होते. गावभाराया बसले होते, अशाच आसनावर नाथराया बसले होते. नाथरायांना सर्व शिष्यांनी प्रश्न केला, का हो नाथराया, तुम्ही गेल्याच्या नंतर हे नाथ रामायण कोण लिहेल हो? नाथरायांनी सांगितलं, माझा गावभा लिहेल. सगळे शिष्य हसून पडले. अरे ज्यांनी खाणं याच्याशिवाय दुसरा काम केलं नाही, ज्याने विद्या संपादन केली, त्याने काहीच संपादन केले नाही, त्याने फक्त खाल्लं आणि तो नाथ रामायण लिहेल? सगळे हसू लागले. आणि गावभारायांच्या मस्तकावर फक्त हात ठेवला. आपाद मस्तकावर हात ठेवल्यानंतर बुद्धीचं जाड्य तत्व संतांनी काढून घेतलं. अहो आज मी नाथ रामायण उचला, कुठे गावभाराया चालू झाले आणि कुठे नाथ महाराज थांबले कोणालाच माहित नाही. एवढी संत कृपा आहे. अहो रेडा सर्वात निर्बुद्ध प्राणी त्याच्या मस्तकावर हात ठेवला आणि वेद पडून घेतले. अशी जगाची माऊली महावैष्णव ज्ञानोबा राय. संत संगतीत लाभ आहे. दुसरा लाभ सांगला, सिंचती वाचती सत्यम. मनुष्य जन्मामध्ये एक राजा आला या भूतलावावर. त्याला 4 पत्नी होत्या. 4 पत्नींकडे राजा लक्ष देत होता, पण एककडे दुर्लक्ष करत होता. 3 पत्नींकडे राजा एवढा लक्ष देत होता, एककडे दुर्लक्ष करत होता. कालांतराने राजाची जाण्याची वेळ आली. राजाची जाण्याची वेळ आली. पृथ्वी सोन्याची वेळ आली. राजाला वाटलं की आता आपण आपल्या पत्नींना एवढा वेळ दिला, मग आपल्या बरोबर तरी कोणी येईल ना. पहिली मोठी पत्नीकडे गेला आणि पत्नीला विचारलं, तू माझ्यासोबत चलते का? अहो कुठे जायचं राजे साहेब? म्हणे आता यमपुरीला वैकुंठात जायचं म्हणे, तू चल म्हणे माझ्या बरोबर. बरं ठीक आहे राजे साहेब म्हणे, मी तुमच्या बरोबर तर नाही येणार, पण तुम्ही मेले की मी लगेच दुसरा नवरा करीन. दुसरी पत्नीकडे निराश भावनेने राजा गेला. तिला विचारलं, तू चालते का माझ्या सोबत? बरं ठीक आहे म्हणे, मी येते. कुठपर्यंत? स्मशानापर्यंत. तिसरी बायकोकडे राजा गेला आणि बायकोला पत्नीला विचारलं, का ग, मी तर आयुष्यभर फक्त तुझा सांभाळ केला, तुला जे पाहिजे ते दिलं, तुला अलंकार दिले, मग तू माझ्यासोबत चालते का? तिने सांगितलं, राजे साहेब तुमच्याशिवाय माझं अस्तित्व काही नाही, तुम्ही गेल्या गेल्या मी संपून जाईल. तो राजा म्हणजे आपणच.
मनुष्य देहामध्ये जो माणूस जन्माला आला त्याला प्रत्यक्षाने 4 बायका असतात. पहिली जी बायको होती जी राजासोबत जी राजासोबत जाणार होती ती म्हणजे त्याची ज्ञानसंपत्ती. जी राजा मेल्यावर दुसरं लग्न करणार होती ती म्हणजे संपत्ती, ती आपोआप आपल्या मुलाकडे जाते. जी राजाची तिसरी बायको होती ती स्मशानापर्यंत येणार होती, ती म्हणजे अपिष्ट नातलग. आपले नातेवाईक कुठपर्यंत येतात हो? वर येतात का आपल्या बरोबर? नाही, फक्त स्मशानापर्यंतच येतात. आणि चौथी जी होती जी राजा मेल्यावर संपून जाणार होती ती म्हणजे त्याचं वालं शरीर. शरीराला किती जीव लावा, किती अंगावर 50 किलो बी सोनं घातलं ना ते सोबत येणार नाही. 5 कोटीचा बंगला बांधा, आंघोळ अंगणातच आहे. की अंगावर 5 किलो सोनं घाला, मेल्यानंतर सर्व वरबाडून काढणार आहेत. अहो तो 1 रुपया जो तोंडात ठेवता ना लोक तो बी राखीमध्ये चाळतात. अशा मनुष्य देहात आपण आलो आहोत. अहो राजा बरोबर कोण सोबत आलं तर त्याची जी चौथी बायको जिच्याकडे कायम दुर्लक्ष केलं ती म्हणजे त्याची वाली ज्ञान संपत्ती, त्याची कर्म संपत्ती. आणि कोणाला मदत केली असेल ती संपत्तीकडे कोणी लक्ष देत नाही. लोकांना फक्त आपला स्वार्थ हवा आहे. मानोन्नत दिशती, संतांच्या संगतीत गेल्यावर फार मान वाढतो. वाल्य कोळी कोण होता हो? चोर होता. गेला कोणाच्या संगतीत? नारद महर्षींच्या संगतीत गेला. आणि चोरचा वाल्मिक ऋषी झाला, वाल्याचा वाल्मिक ऋषी झाला. नामदेव राया लिहितात, वाल्मिक बोलीन तैसे मी करीन, वर्तीन दावीन नामा म्हणे. वाल्मिक ऋषी जसे बोलतील तसे भगवान रामचंद्रांनी आचरण केले. एवढं मान वाढून दिला. विसोबा खेचर माहित आहेत का? आयुष्यभर फक्त ज्ञानोबा त्रास दिला. मांडे तर खाऊ दिली नाही हो ज्ञानोबा रायांना. मांड्याला खापर घेण्यासाठी मुक्ताबाई गेली, खापर फोडून टाकलं. ज्ञानोबाराय भिक्षा मागायला गेले, भिक्षेमध्ये वाळू काढली हो. संतांना फार लोकांनी त्रास दिला. मग पुरणपोळ्या तर खायच्या. मुक्ताई बोलल्या, दादा. मुक्ताईला ज्ञानोबाराय सांगतात, पुरणपोळ्या तर करूच. अरे दादा, आपल्याला तर कोणी खापर पण देत नाही ना. अगं मुक्ते, तू फक्त मांडे बनव, भाजण्याची सुविधा मी करतो. शरीरामध्ये काही योग सांगितले गेले, त्यात ज्ञानोबारांनी जठराग्नी तापवली, पाठ गरम केली आणि ताटीच्या खिडकींमधून विसोबा खेचर सर्व घडलेला प्रकार पाहत होते. आपली पाठ तापली, लालबुंद झाली. विसोबा खेचर योगी महात्मा होते. लगेच त्यांनी ओळखलं की जठराच्या तापाने पाठ तापवली. एवढं सामर्थ्य ज्ञानोबा रायांचं आहे. का हो? जो माणूस भिंती चालू शकतो, रेड्याच्या मुखातून वेद ओढू शकतो, त्याला अन्न प्रगट करणं काही सामान्य गोष्ट आहे त्यापुढे. पण ज्ञानोबा रायांनी आपल्या जीवनामध्ये कधीच जादूचा, विद्येचा दुरुपयोग केला नाही. मान वाल्ला पाप मपा करोती, चेत प्रसाद येती दीक्षु तनोतीम कीर्तिम, सतसंगती कथम किम न करोती पुरुष. अशांची संगत का करू नये तुम्ही सांगा? काही दोष आहेत का? सर्व दोष चालले जाता. आपण जी सेवे करता घेतलेला श्लोक त्याचा भावार्थ पाहिला. आपण जी ओवी घेतली होती, जे का सकल तीर्थाची अधुरे, जे का माता पितरे तया सेवेश शरीरे लोन कीजे. पुंडलिक राया माहित आहेत का? आई वडिलांना इच्छा झाली काशी यात्रेला जाण्याची. पुंडलिक रायांनी काय केलं? आई वडिलांच्या गळ्यामध्ये दोर टाकले, ते दोर आपल्या कमरेला बांधले आणि बायको डोक्यावर घेतली आणि चालले पुंडलिक राया. मायबाप वृद्ध होते, पाय घसरत घसरत चालत होते, गळ्यामध्ये दोराला ताण लागत होता. बायको डोक्यावर होती आणि मायबाप गळ्यात दोर होता. पुंडलिक राया जात होते. समोरच एक सिद्ध महात्मांचा आश्रम होतं. महात्मांनी त्यांच्या आई वडिलांची आंघोळ केली, झोक्यात आई वडिलांना झोपवलं. आपली शिका आहे तिला झोका बांधला. समोर महात्मा अध्ययन करत आहे आणि आपली शिकेने आई वडिलांना झोका देत आहे. एवढा योगी महात्मा. महात्माकडे 3 मलिन स्त्री आल्या. महात्मांच्या चरणाचं दर्शन घेतलं आणि त्या 3 मलिन स्त्री अचानक दिव्य झाल्या. पुंडलिक राया गेले आणि त्या स्त्रींना विचारलं, तुम्ही कोण आहात? तुम्ही तर मलिन होत्या ना, तुम्ही महात्मांचं दर्शन घेतल्या बरोबर कस काय तुम्ही एवढं दिव्य स्वरूप प्राप्त झालं? तर स्त्रिया बोलू लागता, मी गंगा आहे, मी गोदावरी आहे, मी यमुना आहे.
तुझ्यासारख्या पाप्या मनुष्याचं पाप धुवून आम्ही स्वतः मलिन होऊन जातो, अशा महात्मांचंच आम्हाला दर्शन घडलं तर आमचं सगळे मलिन तत्व निघून जातं. तसे आपले भाऊ महाराज आहे, त्यांचं दर्शन घ्या. तुमचं कितीही पाप राहिलं तरी ते तत्क्षणात निघून जातं, कारण महात्मा सो दुर्लभ, महात्मा फार दुर्लभ आहेत. ऐका, पुंडलिक रायांना तेव्हा समजलं की बायको किती बी डोक्यावर घेतली काही उपयोग नाही. फक्त मायबाप जेव्हा खांद्यावर पकडले तेव्हा जगाचा मालक पुंडलिक रायांच्या दारात उभा राहिला. अहो, मायबाप काय असतात? ज्ञानोबा तर सर्वांना माहीतच आहेत. आता ज्ञानोबा आपण चरित्र पाहू 2-5 मिनिटं. आपले ज्ञानोबा जे वडील आहेत ते विठ्ठलपंत, एक मोठी धर्मसभा भरली. धर्मसभेत विठ्ठलपंत उभे होते. सर्व प्रकांड पंडित अशा आसनावर बसले होते. बसल्याच्या नंतर सर्व महात्म्याकडे, सर्व विठ्ठलपंतांकडे पाहत होते. विठ्ठलपंत बोलत होते, अहो माझ्या पापाची शिक्षा माझ्या मुलांना नका द्या ना हो. तुम्ही जो दंड सांगणार तो मी घ्यायला तयार आहे, पण माझ्या लेकरा बाळांना नका शिक्षा देऊ ना हो. उच्च आसनावरचे पंडित बोलले, तू जे पाप केलं ते आजवर या जगात कोणीच केलं नाही. ग्रहस्थ ब्रह्मचारी आश्रमातून तो ग्रहस्थ आश्रमात आला. तुझ्या पापाला काही शिक्षा नाही, फक्त एकच शिक्षा, देहांत प्रायश्चित. तुला आता जगण्याचा अधिकार नाही. विठ्ठलपंतांनी हे ऐकलं आणि धाडकन खाली बसले. खाली बसल्याच्या नंतर विठ्ठलपंतांना फक्त प्रचिती आली आणि ते बोलू लागले, मला मान्य आहे, मला मान्य आहे. अहो काय मान्य आहे? फक्त बोलत होते, मला मान्य आहे. तसंच अचानक ते भानावर आले आणि आपल्या सिद्ध बेटाकडे, आपल्या झोपडीकडे निघाले. निघाल्याच्या नंतर रुक्मिणी आई साहेब दारापाशी बसल्या होत्या. नुकतंच लेकरांनी मांडे भोजन केलं होतं, लेकरं झोपलेले होते. विठ्ठलपंत आल्याच्या नंतर रुक्मिणी आई साहेब विचारतात, का हो धर्मसभेने आपल्याला काय न्याय दिला, काय शिक्षा दिली? विठ्ठलपंत बोलू लागले, रुक्मिणी तू लेकरांचा सांभाळ कर, मला दिलेली शिक्षा मान्य आहे, मान्य आहे. अहो काय मान्य आहे? अहो बोला ना. रुक्मिणी आता मला जगण्याचा अधिकार नाही ग, तू आपल्या लेकरा बाळांचा सांभाळ कर. रुक्मिणी आई धाडकन खाली बसल्या. हजारो विजा कोसळाव्या तशा रुक्मिणी आई साहेबांच्या मनामध्ये घालमेल चालली. रुक्मिणी आई साहेब विठ्ठलपंतांना बोलू लागल्या, का हो शरीर गेल्यानंतर त्याची सावली जशी मागे राहत नाही तसे तुम्ही गेल्यावर माझं काय काम आहे, मीही तुमच्या बरोबर येते. रुक्मिणी आई साहेब निघाल्या. निघाल्याच्या नंतर का हो असं लेकरांना झोपीत टाकून जाणं बरं नाही. आपण एखादी लेकराला उठू आणि सांगून जाऊ की आपल्याला कुठे जायचं आहे. मग मोठा मुलगा या न्यायाने निवृत्तीनाथ दादांना उठवलं. उठवल्याच्या नंतर निवृत्तीनाथ दादांना सांगू लागले, अरे बाळा निवृत्ती आम्ही चाललो. निवृत्तीनाथ दादाने विचारले, का हो कुठे गावाला चालले का, कधी येणार परत? बाळा निवृत्ती आम्ही आता कायमचे चाललो या लोकातनं, तू मुक्तेचा सांभाळ कर, ज्ञानोबारायाची काळजी घे, सोपान काकाची काळजी घे, आम्ही आता कायमचे चाललो. हे ऐकल्या निवृत्तीनाथ दादा आरडाओरडा करू लागले, अहो तुम्ही तर रामानंद स्वामींच्या आज्ञेने ग्रहस्थ आश्रमात आले ना, मग तुम्ही या पंडितांचं का ऐकतात? त्या आवाजाने ज्ञानोबाराय उठले आणि ज्ञानोबाराय निवृत्तीनाथ दादांना सांगू लागले, दादा यत यदा चरति श्रेष्ठ तत्तदेवे तरोजनः सयत प्रमाण कुरुते लोकस्तदनुवर्तते. अरे दादा, आज यांनी धर्माचं आचरण केलं नाही, आज यांनी धर्म मोडला तर येणार कोणी धर्म पाळणार नाही, सर्व धर्म मोडतील. ज्ञानोबाराय आई ज्ञानोबारायांकडे गेली आणि ज्ञानोबारायांना बोलू लागली, बाळा तू वयाने तर लहान आहे पण विचाराने अत्यंत मोठा आहे. ज्ञानोबारायांना कुशीत घेतलं. आई रडू लागली, ज्ञानोबाराय रडू लागले, का रे बाळा सांग ना. विसोबा खेचर सारखे लोक सांगतात की तुम्ही अभागी आहेत,
तुमच्या पोटातनं जे लेकरं ते 4 लेकरं आले तेही आभागी आहेत, कारण त्यांचे माता पिता आभागी आहेत. ज्ञानोबारायची आई रडू लागते. सांगणारे बाळा, ज्ञानोबा आम्ही आभागी आहोत का? का हो जगात कोणती मायबाप आभागी राहतात का हो? रडू लागले. ज्ञानोबाराने सांगितलं, आई तुझ्या पोटात आता महाविष्णूला देखील जन्म घ्यायला आवडेल ग, एवढी तुझी कुस पवित्र आहे. मग लेकरांना झोपवलं आणि निश्चयाचा महामेरू विठ्ठलपंत आणि रुक्मिणी आई साहेब देहांत प्रायश्चिताकडे निघाले. पण रुक्मिणी आई साहेबांच्या मनामध्ये घालमेल चालू होती. देवाऱ्यापाशी आल्या, धाडकन डोकं आपटलं, परमेश्वराला प्रार्थना केली, हे परमेश्वरा, अरे आम्ही गेल्यानंतर आमच्या लेकरांना कोणी पाणी विचारायला तर नाही रे. तूच त्यांचा माय, तूच त्यांचा बाप. अरे तुला तर सगळी सत्य घटना माहित आहे ना, तू तर अंतर्यामी आहे ना. परमात्मा स्वतः सांगतात, यंत्र रूढानी मायया. ज्याप्रमाणे एखादी मशीन मध्ये मोटर असते, त्याप्रमाणे सर्वांच्या ज्या आत्म्यामध्ये जो परमात्मा आहे तो एकच आहे. अरे परमात्मा तू तर अविनाशी आहे ना, तुला सर्व माहित आहे की माझ्या लेकरांना पाहिल्यावर लोक आंघोळ करतात, माझ्या लेकरांना कोणी भिक्षा देत नाही, माझ्या लेकरांना सर्व शेण माती मारतात. आम्ही खूप पापी आहोत रे पांडुरंगा. आता माझ्या लेकरांची काळजी तुलाच घ्यायची आहे. निघाले निश्चयाचा महामेरू विठ्ठलपंत आणि रुक्मिणी आई साहेब चंद्रभागेपाशी आले. तळव्या इतक्या पाण्यात गेले, गुडघ्या इतक्या पाण्यात गेले, छाती इतक्या पाण्यात गेले, डोक्या इतक्या पाण्यात गेले आणि कायमचे विठ्ठलपंत आणि रुक्मिणी आई साहेब निघून गेले या जगातून. का देहांत प्रायश्चित घेतलं? अरे आपल्या लेकरासाठी घेतलेल्या ओवीचा भाग फक्त एवढाच होता, सकल तीर्थाची अधुरे, जे का माता पितरे तया सेवेशी शरीरे लोन कीजे. सकल तीर्थांना जाण्यापेक्षा फक्त आपल्या आई वडिलांचं दर्शन घ्या, सर्व तीर्थांचं फळ आपल्याला भेटेल. आणि भाऊ सारख्या महात्म्यांचं रोज दर्शन घ्या, म्हणजे सकल तीर्थांपेक्षाही जास्त आपल्याला फळ भेटेल. मी एवढं बोलून माझे 2 शब्द संपवतो. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. बोलो रे भाई सब संतन की जय. ओम नमः पार्वती पते हर हर महादेव.